मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा। नारायण नारायण। होय प्रभू। विशुद्ध विज्ञान घनौ स्वसंस्थया समाप्त सर्वार्थ ममोघवांछितम् स्वतेजसा नित्य निवृत्त माया गुण प्रवाहम भगवंत मीमहि। हे प्रभू, तुमच्या स्वरूपात आणखी कुणाचेही अस्तित्व नाही। निरंतर परमानंद स्वरूप स्थित असता आपण। तुमच्या शक्तीमुळे माया आणि मायेने निर्माण झालेले सृष्टी संसार चक्र ही नित्य निवृत्त आहे। अखंड एकरस सच्चिदानंद स्वरूपी निरतिशय ऐश्वर्य संपन्न अशा माझ्या आराध्यांना माझे नमन असो। महादेवी महालक्ष्मी नमस्ते त्वं विष्णुप्रिये शक्तिदायी महालक्ष्मी नमस्ते दुःख भंजिनी। श्रेया प्राप्ति निमित्ताय महालक्ष्मी नमाम्यहम् पतितोद्धारिणी देवी नमाम्यहम् पुनः पुनः। हे प्रभू, कृतयुगातल्या या शिवलीलेला प्रारंभ झाल्यापासून पहिल्यांदाच या जेजुरीत सर्वांसमक्ष मी आपल्याला आराध्य म्हणून नमन करतो आहे। होय मुनिवर, प्रत्येक गोष्टीची एक उचित वेळ यावी लागते। ती आजवर आली नव्हती। समुद्र मंथनाच्या आख्यानाच्या निमित्तानं श्री म्हाळसा देवींना आमच्या मूळ रूपाबद्दल कळलं आणि हा प्रसंग आला। होय प्रभू। मुनिवर, तुम्ही जरी बानूचे गुरु असलात तरी तुम्ही तिला ह्याबद्दल कधी सांगितलं नाही। नारायण नारायण। कसे सांगणार प्रभू? मला माझ्या मर्यादा ज्ञात आहे। परंतु तिलाच आधी कळाले। असं आता आख्यानात पुढे काय झाले हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हो, पण मला ते विसरता येणं शक्य नाही। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात। बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही। मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा, आता आपण काहीच करू शकत नाही। पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?